हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण या फॅब्रिकपासून भन्नाट अशी एक बॅग शिवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे फॅब्रिक घेतलं आहे ज्याची उंची 19 इंच आणि त्याची रुंदी आहे 14.5 इंच। तर इथे मी 4 पीसेस घेतले आहेत, 2 अस्तरचे आहेत आणि 2 मेन फॅब्रिकचे आहेत। तर हे एवढं आपल्याला लागणार आहे। त्याच्यानंतर त्याला अजून डेकोरेट करण्यासाठी हे मी त्याच्यावर मॅचिंग असं फॅब्रिक घेतलं आहे ज्याची लांबी 15 इंच आहे आणि त्याची रुंदी 7 इंच आहे। तर असे मी 2 पीसेस घेतले आहेत सेम साईजचे। आणि इथे अस्तरचे 2 तुकडे घेतले आहेत, लांब अशा स्ट्रीप घेतल्या आहेत। तर त्या 14 इंचाच्या आहेत, त्यांची रुंदी जवळपास 2 इंच 2.5 इंच एवढी ठेवायची। आता हे जे आहेत ते मेन फॅब्रिकचं 2 स्ट्रीप आहेत, 15 इंच आणि 4 इंच अशी यांची साईज आहे। हे एवढं सगळं आपल्याला लागणार आहे। चला तर मग आपण स्टिच करायला सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ते स्ट्रीप बनवून घेते। त्याच्यासाठी हे फॅब्रिक मी उलटं ठेवलं आहे, त्याच्यावर हे अस्तर घ्यायचं आणि पूर्ण अटॅच करून घ्यायचं याला। हे मधोमध ठेवलं आहे बघा। मी सेम साईजमध्ये घेतलं तरी चालेल किंवा मी त्याच्यापेक्षा छोटं घेतलं आहे थोडं साईडने, ते असं घेतलं तरी चालेल। हे पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची, मोठी टीप मारली तरी चालेल। ड्रेसपासून उरलेल्या फॅब्रिकमध्ये आपण अशा काही वस्तू बनवू शकतो। अशाच नवनवीन व्हिडिओसुद्धा मी आयडिया तुम्हाला शेअर करतच राहणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता हे इथे स्टिच करून झालं आहे। अशाच प्रकारे मी दुसरी पण स्ट्रीप घेतली आहे, त्याच्या उलट्या साईडवर मी इथे हे जे फॅब्रिक आहे अस्तर ते ठेवलं आहे। सेम मी इथे अटॅच करून घेते त्याला, हे मिडलमध्ये बरोबर ठेवलं आहे। हे कंप्लीट झाल्यावर खूप छान दिसतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे आता कंप्लीट झाल्यानंतर मी हे फोल्ड केलं आहे बघा। आता इथून साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। जेवढं अस्तर आहे तिथेपर्यंत आपल्याला ती स्टिच करायची आहे। याने जास्त जाड होणार नाही स्ट्रीप, म्हणून मी छोटं अस्तर घेतलेलं। आता इथून आपल्याला पलटवायच्यासाठी इथे आपल्याला लॉक करावं लागणार। एक बाजू बंद करायची, एक बाजू ओपन ठेवायची। आता याला मी डबल टिप मारून घेते, म्हणजे उसवणार नाही, फिक्स राहील। आता आपल्याला ही पट्टी आहे ती पलटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे बनली आहे बघा। आता मी याच्यावर पुन्हा अजून एक टिप मारून घेते, म्हणजे ती व्यवस्थित राहील। प्युअर कॉटनचं फॅब्रिक आहे। त्या सगळ्या बाजूंनी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित राहणार। प्रेस केला तरी चालेल। ही एक स्ट्रीप बनली आहे, तशीच आपण दुसरी सुद्धा करून घेऊया। इथे मी दोन्ही स्ट्रीप तयार करून घेतले आहेत बघा। आता आपण नेक्स्ट स्टेप करूया। इथे आता मेन फॅब्रिक घेतलंय बघा, 4 पीसेस घेतलेले ते घेतलेत मी।
त्यातला एक घ्यायचा. आता हे आतल्या साईडने आपल्याला अस्तर घेऊन पूर्ण अटॅच करून घ्यायचे आहे. जेवढं काही अस्तर आहे ते सेम साईजमध्ये आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. पूर्ण अटॅच करायचा चारी बाजूंनी. अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा जॉईंट करून घेते भाग. इथे दोन्ही पार्ट अटॅच झाल्यानंतर याचा आता मिड पॉइंट काढून घ्यायचा आहे आपल्याला, कारण तो आता त्या पिंक याच्यावर आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे मिड पॉइंट दोन्ही पार्टचा मी काढून घेतला आहे. आता याचं मॅचिंग जे फॅब्रिक आहे ते घेतलंय. हे याला असं फोल्ड करायचं. याची राईट साईडच आहे वरच्या साईडने. तर इथे मी एक टिप मारून घेणार आहे. आता याचा सुद्धा मिड पॉइंट काढून घ्यायचा. आता हे आपल्याला त्या दुसऱ्या भागावर अटॅच करायचं आहे. तर त्यासाठी ते जे फॅब्रिक आहे ते हे इथे आपल्याला हे अटॅच करायचं आहे. आणि इथे अशा प्रकारे आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत. जेवढ्या बसतील तेवढ्या. जास्त घ्यायच्या असतील तर जास्त घ्या, 2 घेतल्यात तरी चालेल. आता मी 2च घेणार आहे, म्हणजे एक बॉक्स प्लीट तयार करणार आहे. आता स्टार्टिंगला मी स्ट्रेट शिलाई मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण जिथे मिड पॉइंट काढलाय त्याच्या अलीकडेपर्यंत आपल्याला स्ट्रेटच यायचं आहे. आणि आता मिड पॉइंटवर बरोबर ठेवून जेवढं काही इकडच्या साईडने एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे बघा, ते अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे. ज्याचं डायरेक्शन तिकडच्या साईडने असणार आहे, म्हणजे आपण बसलोय त्याच्या अपोजिट. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम अशाच प्रकारे, फक्त याचं डायरेक्शन इकडच्या साईडने करायचं आहे. हा असा बॉक्स प्लीट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि स्ट्रेट लाईन शिलाई मारायची आहे. याच्यावर डबल टीप मारून घ्यायची, म्हणजे हे उसवणार नाही. पलटवून हे बघा अशा प्रकारे अटॅच करायचं आहे. आणि ही अशी आली पाहिजे आपली जी शिलाई आहे ती. आता याच्यावर डबल टीप मारून घेते मी. आणि आता याच्यावर मी दाब टीप मारणार आहे. जे व्हाईट फॅब्रिक आहे त्याच्याकडे मी जी माया उरली आहे ती सगळी पलटवून घेतली आहे. आणि व्हाईट फॅब्रिकवर मी दाब टीप देणार आहे. कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. याचा फायनल लुक सुद्धा अप्रतिम दिसतो. एक पार्ट आपला जोडून अटॅच करून झाला आहे बघा. याचं मी सेंटर काढून घेते, कारण इथे आपल्याला तो जो बेल्ट तयार केला आहे तो अटॅच करायचा आहे. आता बॉटमला आपल्याला इथे थोडी कर्व शेप द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे फोल्ड करून घेतला आहे फॅब्रिक. तर याला अशा प्रकारे आपल्याला थोडासा शेप द्यायचा आहे, राऊंड शेप बॉटमला. आणि हे कट करायचं.
कट केल्यानंतर हे ओपन करून ह्याच्यावर पुन्हा एकदा टीप मारून घ्यायची आहे. जेवढा काही पोर्शन आपण कट केलं आहे त्याच्याच एवढी. दुसऱ्या साईडने सुद्धा मारून घ्यायची, म्हणजे ते कापड आहे ते फिक्स राहील. अशा पद्धतीने आपल्याला तो शेप देऊन घ्यायचा आहे. आता हा पार्ट रेडी झाला आहे. तशाच प्रकारे आपण दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेऊया. आता याचा सेंटर मी आधीच काढून घेतला आहे बघा. तर दुसरा फॅब्रिक घ्यायचं, त्याला फोल्ड करून बॉटमला त्याला शिलाई मारून घ्यायची आणि सेम प्रोसेस करून तो भाग कंप्लीट करून घ्यायचा. हे एवढं झाल्यानंतर हे पुन्हा एकदा आपण फोल्ड करणार आहोत आणि त्याला जसा शेप दिलेला त्या भागाला तो मी याच्यावर ठेवणार. हे इक्वल ठेवायचं बॉटमला आणि जसा शेप आहे त्याच आकारात पुन्हा देऊन हा सुद्धा भाग आपण कट करून त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहोत. आता आपल्याला जो बेल्ट आहे तो अटॅच करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे मिड पॉईंट काढला आहे बघा. मिड पॉईंटवर मी मार्किंग करून घेतलं आहे. आता बेल्ट जो आहे तो मी 6 इंच लांबीवर लावणार आहे. तर मिड पॉईंटपासून मी 3 इंचावर आणि इकडे 3 इंचावर असं मार्किंग करून घेतलं आहे आणि हे आपल्याला आतल्या साईडने इथे हे अटॅच करायचं आहे. यातून सुद्धा मार्किंग करून घेते. इथे ते आपण अटॅच करणार आहोत अशा पद्धतीने. हे अगदी कमी नाही घेतलं आहे, 1 ते 1.5 इंच खाली घेतलं आहे, म्हणजे व्यवस्थित ते आपण किती पण वजन टाकलं तरी ते तुटणार नाही. तर त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेते इक्वलमध्ये. हे दोन्ही भागांना 1.5 इंचावर मार्किंग केलं आहे. आता जेवढं मार्किंग केलं आहे तितकंच पार्ट आपल्याला आतमध्ये इथे अटॅच करून घ्यायचं आहे. पाहिजे तर पिन लावू शकता. आता ह्याच्यावर शिलाई मारताना कशा पद्धतीने मारायची, निदान त्याच्यावर 5 ते 6 शिलाया अशा आल्या पाहिजेत. आधी चौकोनी शिलाई मारून घ्यायची आणि मग त्याला क्रॉसमध्ये मारायचं, म्हणजे तो जो बेल्ट आहे तो कितीही वजन टाकला तरी उसवणार नाही. मी कशा प्रकारे जॉईंट करते ते बघा. आता बॉक्स कंप्लीट झालाय. आता इथून आपल्याला क्रॉस यायचं आहे. सुई आत ठेवून पुन्हा कापड पलटवून स्ट्रेट यायचं. परत सुई आतमध्ये ठेवून दुसऱ्या साईडने क्रॉस यायचं आहे आणि इथून बाहेर पडायचे. पलटवून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे तुमची जी शिलाई आहे ती दिसणार आहे. सेम प्रोसेसने दुसरीकडे सुद्धा आपण ती बेल्ट आहे तो अटॅच करून घेणार आहोत.
आता इथे एक साईडचा बेल्ट अटॅच झाला आहे बघा, तसंच आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा अटॅच करून घेऊया. इथे दोन्ही बेल्ट अटॅच करून आपले दोन्ही पार्ट रेडी झाले आहेत. तर याच्या राईट साईडवर हा मी असा ठेवून आता याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे साईडने. हे इक्वल ठेवून इथे टिप मारून घेणार आहे. इथे डबल टिप मारून जी माया आहे तिला मी फोल्ड करून त्याच्यावर अजून एक शिलाई मारणार. किंवा तुम्ही याला अस्तर सुद्धा आतमधून अटॅच करू शकता, म्हणजे जास्त धागे निघणार नाहीत, तुमचं फिनिशिंग व्यवस्थित होईल. शिलाई कंप्लीट झाली. आता मी तुम्हाला पलटवून दाखवते याचा लुक. अशा प्रकारे आपली बॅग बनवून तयार झालेली आहे. ते बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते. हे बघा आपली बॅग रेडी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, शिवत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.